घ्यायचा आहे। तपासून झाला असेल मागच्या बाजूला जाऊन एकूण 43 पैकी 23 वस्तू 23 साहित्य आपल्याला तिथे तहसील स्तरावरती पार पडणारे या सगळ्या पार्श्वभूमी जिल्हा प्रशासन देखील तयार झालेले या ठिकाणी जर आपण या सगळ्या एकूण पार्श्वभूमी ज्या मतदानाची प्रक्रिया ही सुरळीत पार पाडावी यासाठी जिल्हा प्रशासन एक बच गया आत्मा की बच समझ के समझ क्या गया साहित्य तपासून उद्या संध्याकाळी आंबोळ येथे साहित्य स्वीकृती करतानाचे कृपयामध्ये बसून घ्या। दरवाजा उभा असेल कृपया मागे बसून घ्या। मागे जागा आहे खुर्च्या रिकाम्या आहेत मागे बसून घ्या कृपया। काय नेमकं प्रिकॉशन घेण्यात आलेलं आहे कशा पद्धतीने ही संपूर्ण प्रक्रिया असणार आहे? संपूर्ण प्रक्रियेदरम्यान आम्ही प्रत्येक मतदान केंद्रावर आमची वेबकास्टिंगची सुविधा केलेली आहे, ज्याच्याद्वारे आमचं लाईव्ह स्ट्रीमिंग चालू असेल। हे लाईव्ह स्ट्रीमिंग इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया बघू शकताय। मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय मुंबईमध्ये त्याचं निरीक्षण होणार आहे। त्यासोबत विभागीय आयुक्त कार्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालयात देखील लाईव्ह स्ट्रीमिंगच्या द्वारे प्रत्येक मतदान केंद्रावर लक्ष ठेवलं जाणार आहे। त्यासोबतच पूर्ण प्रक्रियेची पाहणी करण्यासाठी आम्ही प्रत्येक मतदान केंद्रावर मायक्रो ऑब्झर्व्हर आम्ही नियुक्त केलेले आहेत। त्याद्वारे ते डायरेक्टली ऑब्झर्व्हरना देखील ते रिपोर्टिंग करणार आहेत। किती मतदान केंद्र आहेत संपूर्ण विभागामध्ये आणि मतदारांना काय आव्हान? संपूर्ण विभागामध्ये 90 मतदान केंद्र आहेत। 90 पैकी 29 मतदान केंद्र हे आपले नाशिक जिल्ह्यात आहेत। मतदारांना आव्हान राहील की त्यांनी 100% मतदानाला यावं। त्यांनी आपला जो मतदानाचा हक्क आहे तो निर्भयपणे बजवावा। त्यांचं मतदान हे पूर्णपणे गोपनीय राहणार आहे। कोणत्या मतदान केंद्रावर कुठल्या उमेदवाराला मतदान झालेलं आहे हे कुठेही बाहेर कळणार नाहीये, कारण पूर्ण मतपत्रिकांची मतमोजणीच्या अगोदर सरमिसळ होणार आहे। त्यामुळे त्यांनी निर्भयपणे मतदान करावं आणि लोकशाहीतला आपला हक्क बजवावा।